हॅलो, जय जाऊ रामकृष्ण हरी. मी प्रदीप सोळंके. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील बीड जिल्हा, बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुका, माजलगाव तालुक्यातील गोदावरीचा पट्टा, गोदावरीच्या काठावर ज्याला गंगथडी म्हणतो, अशा एका गंगथडीच्या सुपीक प्रदेशात मी उभा आहे, शेतीमध्ये. मित्रांनो, तुम्हाला हे जे दिसते कोणतं पीक आहे ओळखा? थोडं हरभराही मिसळले. आपण याला कदाचित गवत समजाल. या पिकाला म्हणतात लाख. कोणी लाखी म्हणतं, कोणी लाखोळी म्हणतं, लाखाची डाळ. तर हे जे पीक आहे हे आमच्या गोदावरीच्या पट्ट्यामध्ये पूर्वी फार प्रसिद्ध होतं. विशेषतः याचं बेसन किंवा ज्याला पिठलं म्हणतो आपण, किंवा काही लोक त्याचं वरणही करायचे, डाळ ज्याला म्हणतो आपण. बैलाला भरडाई करायची. आईच्या आग्रहामुळं हे यावर्षी इथं पेरलेलं आहे. हे पीक खरं तर अत्यल्प खर्चातलं पीक आहे. विशेष खत पाणी काही यायला लागत नाही. ज्या भागात सिंचनाची सोय नाही त्या भागामध्ये हे पीक घेतलं जातं. पूर्वी आमच्या गोदावरीच्या पट्ट्यामध्ये ज्यावेळेस बंधारा बांधलेला नव्हता, अगदी डोक्यावर पाणी आणावं लागायचं. किती खाल्लं तरी खाली पाणी लागत नव्हतं, लागलं तर खारं पाणी. त्यावेळेस विशेषतः आमच्या या, ज्याला आम्ही मोठा चौर म्हणतो, मसवा शेत म्हणतो, गावापासून दूर आहे, काळीचा एकदम पट्टा आहे, या भागामध्ये हे पीक घेतलं जायचं. पण नंतर त्याला 1961ला बंदी आणली होती. खरं तर माझ्या जन्मापूर्वीची बंदी ही. परंतु आमच्या भागामध्ये हे पीक घेतलं जायचं. त्याला मार्केटमध्ये विकता येत नव्हतं, विकलं तर बिलिंग करता येत नव्हतं, त्यामुळे त्या हमीभाव मिळत नव्हता. माझ्या गावाच्या बाजूला एक राजेगाव नावाचं गाव आहे, तिथं बाजार भरायचा आणि त्या बाजारामध्ये ही लाख विकली जायची. आता ते अनविक्रत असायची. पोलीस आले तर पळापळी असं बी काय व्हायचं. आता ही बंदी का आणली होती या पिकावर? तर काही संशोधकांनी असं तर्क लावला होता की हे लाख जे आहे याचं काय डाळ किंवा वरण किंवा बेसन जर 3 महिने सलग खाल्लं, काय 400 ग्रॅमच्या पुढं, तर पॅरालिसिस होतो, असा काहीतरी दावा केला होता. आणि त्यामुळं या पिकावर शासनानं बंदी आणली होती. तर खरं तर हैदराबादचे एक डॉक्टर राव आहेत, यांनी या लाखीवर 1972 पासून फार मोठं संशोधन केलं आणि त्यांनी हे सिद्ध केलं की ही लाखीची डाळ आहे, याच्यामध्ये जे ओपार नावाचा घटक आहे, ओपार नावाचा घटक हा शरीराला हानिकारक नसून अत्यंत फायद्याचा आहे, असा दावा डॉक्टर रावांनी केला होता. या लाखीनं त्यांचं मत होतं शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, त्याचबरोबर कोलेस्टेरॉल जे आहे ते नियंत्रित होतं, शुगर नियंत्रित होते. परंतु त्यांचा दावा हा मान्य केला गेला नाही. उलट त्यांची नोकरी गेली. पण ते ठाम राहिले, प्रदेशात जाऊनही ते संशोधन करत राहिले आणि त्यांनी फार मोठा लढा यामध्ये दिला. आणि मग त्यानंतर 55 वर्षानंतर या लाखीवरली बंदी, म्हणजे आता 10 वर्षापूर्वी उठलेली आहे. आता गंमत सांग तुम्हाला, ही जी लाख आहे या लाखीची डाळ सैनिकाला पुरवली जाते. विशेषतः जिथं ऑक्सिजनचं प्रमाण आहे अशा भागामध्ये, सियाचीन भागामध्ये ऑक्सिजनची कमतरता सैनिकाला जाणवू नये यासाठी ही डाळ मुद्दाम सैनिकाला खाऊ घातली जाते. म्हणजे जी डाळ आज सैनिकाला खाऊ घातली जाते आहे, तिच्यावर या देशामध्ये बंदी आणली होती. म्हणजे कोणी संशोधन काय तर्क लावले होते, काय त्यांना सापडतं मला माहीत नाही. आणि ह्या डाळीचं अजून एक गोष्ट, ही तुरीला पर्याय आहे. म्हणजे तूर जर 150 रुपये किलो असेल तरी 60-70 रुपये किलो असते. त्यामुळं विशेषतः ज्यावेळेस तूर 200 वगैरे भाव होते, हॉटेलवाले डाळ तडका किंवा त्याला दाल फ्राय म्हणतो आपण, त्यामध्ये हिचा वापर करतात आणि स्वस्तामध्ये ही उपलब्ध होते. भारताचं अजून एक गोष्ट आहे, एकूण ज्या डाळी आहेत आपल्या सगळ्या, त्या डाळीची फार कमतरता आहे आपल्या देशामध्ये आणि त्यामुळं आपल्याला डाळ आयात करावं लागते. आणि अशा देशामध्ये अशा प्रकारच्या मुख्य पिकावर
शेतकऱ्याच्या बंदी आणली होती. विशेषतः हे पीक मला वाटतं छत्तीसगड, मध्य प्रदेश, विदर्भ आणि आमच्या गोदावरीच्या पट्ट्यामध्ये गंगथडीला ही लाख घेतली जात होती. आणि ही जर लाखचं जे उत्पादन आहे, ज्याला लाखीची किंवा लाखेची किंवा लाखोलीची डाळ म्हणतात, हे पीक जर पुन्हा अजून वाढलं तर 100% आपल्या देशाला जी डाळ, यामध्ये बरंच हरभरं पडले, त्या पेरणीमध्ये यंत्रामध्ये हरभरे बी त्यात राहिलं होतं, तिथेच मिसळलं गेले. तर ही जी लाखोली आहे, हे जर वाढलं तर आपल्या देशाला जी डाळ आयात करावी लागते, ती डाळ आयात करायची गरज पडणार नाही. आणि विशेषतः ज्या भागामध्ये पाण्याची, सिंचनाची सोय नाही, खत वगैरे शेतकरी देऊ शकत नाहीत, अत्यंत स्वस्तामध्ये याचं बियाणं उपलब्ध होऊ शकतं, तर अशा शेतकऱ्यांनी हे पीक घ्यायला काहीच हरकत नाही. आणि रात्रीच माझ्या आईनं या लाखेच्या डाळीचं बेसन केलं होतं. अत्यंत खमंग आहे. आमच्या आईला तर त्याशिवाय बेसन खावंच वाटत नाही. म्हणून या देशाला डाळीच्या आयातीपासून मुक्त करायचं असेल, शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये हे पीक मिळायला उपलब्ध करून जर दिलं, हे बियाणं जर उपलब्ध झालं, तर आमच्या आईचे तर आभार मानावे लागतील. तिने हे बी जतन करून ठेवलं आहे. आणि आमची इच्छा नव्हती, पाईनं आग्रह केला आणि म्हणून तिच्या आग्रह असतो हे लाखीचं पेरणी आम्ही केली आहे. नंतर मी सगळं आज ज्यावेळेस अभ्यास केला याचा, आणि याचं महत्त्व मला आज कळलेलं आहे. आता हरभऱ्याला आम्ही पाणी देणार आहोत. त्याला जवळपास 10 फेब्रुवारीची चिराग जातीचे हरभरे हे अत्यंत छान आले. आणि त्या हरभऱ्याला पाणी देताना स्प्रिंकलर फिरतं नाही, ते जरा कमी पाणी फिरवावं लागणार असं मला वाटतं, कारण याला जास्त पाणी जमत नसणार आहे असं मला वाटतं. अशा प्रकारची आमच्या गंगथडीच्या पट्ट्यामध्ये तिला लाख म्हणायचे, ते लाख मोलाची ही लाखेचं पीक पुन्हा आईनं शेतात पेरायला लावलेलं आहे. समोर आईनं वाटाणा पण पेरायला लावले, लसण लावायला लावलं आहे. आईला वेगवेगळे प्रयोग करावे वाटतात. थोडी ज्वारी पेरलेली आहे. तर अशा प्रकारे आमच्या आईचा फार उत्साह असतो शेतामध्ये. आता तिचं वय झाले, बऱ्याच मर्यादा आल्यात शारीरिक, परंतु अजूनही ती शेतात यायचं म्हणते. तिला गाडीत घेऊन आम्ही शेतात येतो, जेवढं जमन तेवढं फिरते. गाड्याला आजही आमची आई फोनवर सूचना देते. तर अशा प्रकारचं गोदावरीच्या पट्ट्यातलं एकेकाळाचं हे पीक पुन्हा आईनं पेरायला लावलेलं आहे. आणि त्याच्या शेंगाही फार गोड असतात खायला, ते एक सांगायचं राहिलं. आणि त्याच्यावर चिकट रोग वगैरे पडत होते जुन्या काळात, आठवते मला. पण आता याविषयी हरभऱ्या संघाला फवारणी झाली तर छान दिसायले. 10 तारखेची पेरणी आहे ही. आणि लवकरच ह्याच्या शेंगा तुम्हाला दाखवीन. कोणाला खायचं असेल तर आमचे मित्रपरिवार वाटाणा, लाख डाळ, हरभरा, टहाळ खायला अवश्य अजून महिन्याभरात यावं, अशा प्रकारचं माझ्या मित्रपरिवाराला निमंत्रण देतो. शेतकरी मित्रांनो, आपले जे जुने पीक आहेत हेही आपण जतन करण्याचा प्रयत्न करूया असं मला वाटतं. धन्यवाद.